पनीर टिक्का किंवा रोस्टेड पनीर. पनीरचे तुकडे मसाल्यात मॅरिनेट करून तंदूरमध्ये ग्रिल केले जातात. चिकन टिक्का आणि इतर नॉनव्हेज पदार्थाऐवजी हा शाकाहारी पर्याय आहे. शाकाहारी लोकांना प्रोटीन मिळण्याचा उत्तम स्रोत आहे. नमस्कार, आज आपण नेचर्स फ्लेवर मध्ये रोस्टेड पनीरची रेसिपी पाहणार आहोत. चला तर मग तुमचे स्वागत करून रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी लागणारे साहित्य आहे. पनीर घेतलेलं आहे आपण. पनीर क्यूब्स मध्ये कापून घ्यावे. भोपळी मिरचीचे चौकोनी काप करून घेतलेले आहेत. टोमॅटोही तसंच कापून घ्यायचं. कांद्याचे तुकडे करून घ्यायचे आणि कोथिंबीर. या वुडन स्टिक्स मिळतात मार्केटमध्ये, त्या लागणार आहे. आणि त्यासोबत लागणार आहे लाल मिरची पावडर, गरम मसाला, तंदूर मसाला, चाट मसाला, कसुरी मेथी, चवीनुसार मीठ, लिंबू, लसूण पेस्ट, थोडं बटर, दही, बाइंडिंगसाठी कॉर्नफ्लॉवर, तेल, स्मोक फ्लेवर देण्यासाठी कोळसा लागणार आहे आपल्याला. आता आपण सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं. दही घेऊया. लाल मिरची पावडर घातली. गरम मसाला घातला. थोडा तंदूर मसाला घातला. हा चाट मसाला, चवीपुरता चाट मसाला घ्यायचा. चवीनुसार मीठ घातलं. लसूण पेस्ट घालून घेतली. कसुरी मेथी, कोथिंबीर घातली. बटर घालून घेऊया आणि लिंबू पिळून घेतलं. बाइंडिंग साठी कॉर्नफ्लॉवर घातलं. मिक्स करून घेऊया. मिक्स करताना घट्ट झालं तर दह्याचं पाणी असेल तर किंवा साधं पाणी घालून घ्यायचं. आता आपण याच्यामध्ये पनीर घालून घेऊ. पनीर हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं. पनीर मिक्स करून झालं की भोपळी मिरची, टोमॅटो आणि कांदा घालून घेऊ. मिक्स झालेले आहे तर अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवू. ह्या ज्या आता आपण वुडन स्टिक घेतल्यात त्याला लावून घेऊ. कांदा, भोपळी मिरची, टोमॅटो याच्यामध्ये एक पनीरचा तुकडा असं अरेंज करायचं. पनीरमध्ये 200 ते 300 कॅलरीज असतात. जर आपण प्रमाणात खाल्ले तर एवढ्या कॅलरीज आपल्या शरीराला आवश्यक असतात. व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम मिळण्यासाठी उत्तम पर्याय. लिव्हरसाठी सुद्धा उत्तम आहे. यामधील सेलेनियम नावाचा अँटीऑक्सिडंट खूप काळासाठी आपल्याला हेल्दी ठेवतो. वजन वाढू नये यासाठी गाईच्या दुधापासून तयार केलेले पनीरच वापरावे. हे स्टिकला लावून घेतलं ना की आपण तव्यावर रोस्ट करून घेऊ. तव्यावर तेल आणि बटर टाकून घेऊ. चारही बाजूने आपण छान रोस्ट करून घेऊ. हे आता आपण थोडंसं गॅसवर भाजून घेऊया.
सावकाश करायचं हं, कारण आपल्या स्टिक्स ना वुडन आहेत. जस्ट रोस्ट होईल असं करायचं. गॅसवर भाजताना सुद्धा सुंदर स्मोक फ्लेवर येतो. तर वेगळा स्मोक फ्लेवर देण्याची पण गरज नसते. आपण आता कोळसा पेटवून घेऊया. पेटता कोळसा एका ताटलीत ठेवून त्यावर गरम बटर टाकायचे आणि पटकन झाकण ठेवायचे. पाच मिनिटांनंतर झाकण काढायचे. तयार आहे आपलं रोस्टेड पनीर. मस्तपैकी प्लेटमध्ये सर्व्ह करूया. रोटी, जिरा राईस किंवा चटणी सोबत खूप छान लागतो. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. धन्यवाद.